गरिबी आली महाराज तरी देवाचं नामस्मरण करतो. घरामध्ये खाण्यासाठी अन्न नाही. सुद्धा माझी पत्नी सांगते, अहो तुमचा सखा भगवान परमात्मा आहे. सगळं काही त्याच्या सत्तेवरती चालतं. सगळं काही वैभव त्याच्या ठाई वसलेलं आहे. का हो, एखाद्या मित्राला तुम्ही काहीतरी मागावं, सगळ्या जीवाचा सांभाळ तो करतो. सुदामा सांगतो, अगं त्याला मी मागावं एवढा मी पात्रही नाहीये. त्याला मी मागावं एवढा मी श्रेष्ठही नाही. अगं त्याचं कर्तव्य आहे आणि आपलं सुद्धा कर्तव्य आहे. त्याची इच्छा असेल तसं आपल्याला जगावं लागेल. स्वतःचा सखा असतानाही सुदामा भगवंताकडे काही मागत नाही महाराज. पत्नीनं सांगितलं, हो जा एक वेळेस त्या देवाला भेटायला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, तो सगळ्यांचा नाथ आहे, तो वासुदेव आहे. त्या कृष्णाकडे तुम्ही जा, त्या भगवंताकडे तुम्ही जा. सुदामा सांगतो, अगं मी देवाकडे जाईल पण देवाला काही मागणार नाही. वाटलंच तर आपल्या घरात काही असेल, देवाकडे जायचं असल्यावर रिकाम्या हाती जायचं नाही. संतांकडे जायचं असल्यावर रिकाम्या हाती जायचं नाही. गुरुकडे जायचं असल्यावर रिकाम्या हाती जायचं नाही. आई वडिलाकडे जायचं असेल तर रिकाम्या हाती जायचं नाही. गाईचं दर्शन घ्यायचं असेल तर रिकाम्या हाती जायचं नाही. तिच्यामध्ये 33 कोटी देव बसलेले आहेत म्हणून गाईचं दर्शन सुद्धा रिकाम्या हाती घ्यायचं नाही. काहीतरी गाईला चारायचं. एवढी श्रेष्ठ ती गाय आहे. सुदामाने सांगितलं, अगं मी भगवंताकडे जातो पण काही असेल तर दे ना. सुदामाची पत्नी रडू लागली, अहो घरामध्ये काहीच नाही. 4 दिवस झाले आपण सगळे उपाशी आहोत. सुदामा सांगतो, अगं भगवंताची इच्छा असेल तो सगळं काही करणार आहे. रडत असणारी पत्नी सांगते, अहो देवाकडे जायचं, देव तुम्हाला विचारतील काय आणलं सुदामा. शेजारच्या घरून 2 मूठ पोळी ते पोहे घेऊन सुदामाच्या हाती देते आणि सुदामाजी ते पोहे घेऊन भगवंताकडे निघतात. आणि भगवंताकडे जात असताना थोडं जवळ नाही महाराज, विश्वाच्या मालकाकडे जायचंय. मुठभर पोहे बांधून खांद्यावरती घेतले, फाटकं वस्त्र आहे, हातामध्ये काठी आहे, अंगावरती घालण्यासाठी साधं चांगलं कपडे सुद्धा नाहीत महाराज. सुदामा भगवंताकडे जातो पण द्वारपाल जे आहेत सुदामाला तिथपर्यंत जाऊ देत नाहीत. अहो एवढा श्रेष्ठ आमचा भगवान परमात्मा आहे, त्याचं नुसतं रूप पाहण्यासाठी ऐश्वर्या सुद्धा तल्लीन होतात. असा विश्वाचा मालक आहे आणि असा दरिद्री मित्र भगवंताचा कुणीच नाही. सुदामजी रडतात आणि त्यांना सांगतात, अहो माझ्या भगवंताला सांगा तुमचा सखा आला आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो सुदामा महल के गरीब आ गया है. सुदामा महल के गरीब आ गया है. भटकते भटकते अनजाने महल के गरीब आ गया है. तुम्ही त्या भगवंताला सांगा तुमचा सखा तुमचा मित्र महलाच्या बाहेर आला आहे. त्यावेळेस सगळे सण सांगतात असा मित्र देवाचा कोणीच नाही. पण आवाज ऐकू येतो भगवंताला आणि भगवंत बाहेर येतात. पाहता तर सुदामा आहे. आलिंगन घेतात महाराज भगवंत सुदामाचं. सांगू भक्त व्हायचं असेल तर श्रेष्ठ व्हा, भक्त व्हायचं असेल तर करुणा वायक व्हा आणि भक्त व्हायचं असेल तर देवाचे लायक व्हा. या जीवनामध्ये भक्त सुदामासारखी परिस्थिती प्रत्येकावरती येत असते आणि या परिस्थितीला मात देऊन जो भक्त देवाची सेवा करत असतो आणि देवाचा अट्टहास करत असतो अशा भक्ताला सुदामासारखा भगवंत सगळं काही दिल्याशिवाय राहत नाही. सुदामा ब्रह्मना महाराज म्हणतात सुदामा दारिद्र्य पिढीला तरीही भगवंताला विसरला नाही. आपण सुद्धा देवाला विसरायचं नाही. देव एवढा श्रेष्ठ आहे, या जीवाने देवाला विसरलं की या जीवाला दुःख भोगावं लागतं महाराज. एकमेव श्रेष्ठ भगवान परमात्मा त्याला अंतकरणामध्ये व्यापून धरायचं महाराज. देव आहे देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाहे. देव हृदयात आहे, देव अंतकरणात आहे आणि अंतकरणातला देव जागा करण्यासाठी एकमेव भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. आणि या नामस्मरणाने देव जागा होतो, या नामस्मरणाने देव आपला होतो. आपुला तो एक
देव करुणी घ्यावा आणि ते नेविन जीवा सुख नव्हे, या जीवाला देवाशिवाय सुख नाही महाराज. पण जीव देवाकडे न जाता संसारामध्ये गुंतून राहतो महाराज. माझं माझं म्हटल्याशिवाय राहत शेवटपर्यंत महाराज. अंतकाळीचा सोहिरा तुका म्हणे विठूधरा, अंतकाळीचा सोयरा फक्त देव आहे महाराज. तुम्ही कितीही दुःखाने पीडित व्हा पण तुमचं आमचं रक्षण करणारा देव आहे महाराज. कुणी सुद्धा दुःखामध्ये सहभागी होत, तुमच्या आमच्या कर्माचा भोग सुद्धा कुणी भोगत नाही. कितीही पैसा असला, कितीही मोठा बंगला एखाद्या मुलासाठी बांधून ठेवला तरी मुलगा म्हणतो बापाने माझ्यासाठी रात्र न दिवस नरसरे कुटुंबी समाधान आणि दुर्लभ दर्शन विश्वराचे. या विश्वामध्ये कितीही कुटुंबासाठी केलं रात्र पुरत नाही आणि दिवस सुद्धा पुरत नाही. मग कोणासाठी कष्ट करायचे महाराज? जगासाठी आपण सगळं करतो, मुलासाठी बंगला बांधून ठेवतो, शेती कमवून ठेवतो, गाडी दारात उभी करतो, सगळं काही मुलासाठी करतो. मग आपलं काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? आपण काय करतो महाराज आपल्यासाठी? करा रे बापांनो साधन, हित ते करावे देवाचे चिंतन. स्वतःचं हित करायचंय, भगवंताचं नामस्मरण करा आणि देवाला हेच मागा. देवा जन्माला आलो आहे, तू जन्माला घातला आहे, पण माझ्याकडून तुझ्यासाठी काही होत नाही आणि मी काही करणारा सुद्धा नाही. पण देवा विश्वामध्ये तू निर्मिती केली शरीराची, या मनुष्य देहाची. आम्हाला सुंदर असा नरदेह दिला, बोलण्यासाठी मुख दिलं, चालण्यासाठी पाय दिले, हात टाळी वाजवण्यासाठी दिले. लोकाला अजून नरदेहाचा अर्थच कळाला नाही महाराज. कीर्तनामध्ये बसून सुद्धा काही लोक टाळी सुद्धा वाजवत नाही. कीर्तनात बसल्यावर निदान मनुष्य देहाला स्वतःचा तरी अर्थ कळायला पाहिजे. कीर्तनाचा नाही कळाला तरी चालतो. विठ्ठल महाराज म्हणता कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या कीर्तनात भगवंत नाचला, या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली. एवढं श्रेष्ठ कीर्तन आहे महाराज. नो हे हा महिमा सामान्य संतांचा, सामान्य नाही महाराज आहे. लोक आता काही विचार करतात याचा. इथं बसल्यावर लोकांना मनोरंजनाचं कीर्तन आवडतं महाराज. इथं बसल्यावर लोकांना काही आवडतं ऐकायला, पण संत काही सुद्धा देवाचं बोलत. देवा या मुखाने जर तुझं नामस्मरण घडत नसल तर मला हे मुख सुद्धा नको. या हाताने जर टाळी वाजवत नसल तर मला हात सुद्धा देऊ नको. त्या पलीकडे सांगू, संतांच्या संगतीत असणारा रेड्या, हा रेड्या सुद्धा वेद बोलला महाराज. मानव देह तुझे अल्लाह ने दिया, आउट हाथ का मानव देह तुझे अल्लाह ने दिया. मानव देह अल्लाहने तुझे दिया. देवाने दिलेलं शरीर आहे, मग या शरीराचा उपयोग भगवंताच्या भजनासाठी केला पाहिजे. तुकोबराय सांगतात, देवा माझ्या जीवनामध्ये तुझी सेवा घडावी, तुझं नामस्मरण घडावं. मला काहीच मागायचं नाही देवा तुझ्याकडे. देता येत असल तर तुझी सेवा दे, देता येत असल तर जन्मोजन्मी तुझं भजन दे, आणि देता येत असल देवा जन्मोजन्मी एकच मागणं तुकोबराय मागतात, साधू संत मागतात. देवा आमच्याकडून नित्य नेमाने तुझी सेवा घडावी, बाकी काहीच नको देवा. आपण सुद्धा देवाला मागावं. सकाळी उठल्यावर हाताचं दर्शन घ्यावं, देवाला म्हणावं, देवा कालचा दिवस तर निघून गेला, आजचा दिवस तुझ्या कृपेने जावं आणि या मुखाने थोडं तरी तुझं भजन घडावं. बाकी काहीच देवाला मागायचं नाही. सगळं काही देणारा तो आहे महाराज. एवढ्या विश्वाची निर्मिती त्याने केली. आपल्याला सुख किंवा दुःख द्यायचं हा सुद्धा तोच विचार करणार. करता करविता तो आहे महाराज. आपण आपला विचार कधीच करायचा नाही. आपण देवाच्या भजनाचा विचार करायचा, स्वतःचा विचार करायचा. स्वतःच्या देहाचा उपयोग करण्यासाठी देवाचं भजन आहे महाराज, बाकी काहीच नाही. या पृथ्वी तलावरती फक्त एकमेव साधन आणि नामचिंतन, ह्या दोन ज्याला कळालं त्याला जीवाचा अर्थ कळाला महाराज, बाकी काहीच नाही. आणि याच्यासाठी ही खटपट आहे महाराज. हे ऐकण्याचं काम कशासाठी करतो आपण? की काहीतरी पुण्य घडावं. प्रत्येक माणसाचा काहीतरी मोबदला पाहिजे म्हणूनच काम चालू आहे महाराज.
प्रत्येकाला मोबदला पाहिजे. कीर्तन ऐकलं तरी मोबदला पाहिजे, कीर्तन केलं तरी मोबदला पाहिजे, सगळं काही मोबदल्यासाठी. पण संत सांगतात देवा तू आम्हाला देण्यासाठी उद्धार आहे, तू आम्हाला देण्यासाठी उद्धार आहे, तू देतही आहे, पण आम्हाला तुझं नकोय. देव देऊन देऊन काय देणार आहे? देव परत जन्माला घालीन म्हणून आम्हाला जन्म नको. देव देऊन देऊन देणार काय आहे? ऐश्वर्याम, आम्हाला तेही नको. देव देणार काय? लक्ष्मी, पण संत सांगतात आम्हाला लक्ष्मी नको. लक्ष्मी बल्लवतया जवळ, आम्हाला लक्ष्मी नको. का? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिनाचे उद्धरी. का हो देवी लक्ष्मी नको? पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे ककुळती. अगोदर लक्ष्मीकडे जातात. कोणासाठी? देवासाठी. तुकोबराय विचार करतात देवाकडे गेलं तर देव सुद्धा लक्ष्मीने व्यापून घेतलेला आहे, म्हणून देवरूपी लक्ष्मी नको आणि लक्ष्मीरूपी देव सुद्धा नको. पाहिजे आम्हाला एकटा देव पाहिजे, त्याचं नाव विठ्ठल आहे. लक्ष्मी जर आली तर महाराज, लक्ष्मी आल्यानंतर लक्ष्मी लोभ आणि देवापर्यंत जाऊ देत नाही महाराज. आणि ही लक्ष्मी तर माणसाला लगेच नामस्मरण करू देत नाही. आणि याच्यासाठी आपण सगळं करतो महाराज, फक्त पैसा. पैशाने उन्मत्त झालेलं शरीर जर देवापर्यंत जाऊ देत असतं तर प्रत्येक जीव पैसा घेऊनच देवाकडे गेले असते. पण याने कधीच देव भेटत नाही आणि याने देव भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रेमाने भजन करा. विठोबा अशा प्रकारे तुकोबराय तुम्हा आम्हाला सावध करतात की बाबांनो, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशन अविष्याचा. आता तुम्हाला जागा करतो, तुम्ही जागे व्हा. पण आम्ही जागे होत नाही. झोपेतून सगळे जागे होतात पण नशेतून सगळे जागे होत नाही. संसार रूपी नशा प्रत्येकाला चढलेली महाराज, आणि याच्यातून सगळे जागे होत नाही. संसार एवढा कठीण आहे महाराज, तो देवापर्यंत जाऊ देत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात देवा आम्हाला हा संसार नको. संसारी असावे परी असूनी नसावे. संसार देवापर्यंत जाऊ देत नसल आम्हाला संसार नको. पत्नी देवाचं नामस्मरण करू देत नसल तर पत्नी नको. सगळे मेले तरी तुकोबराय विचार करत नाही. भंडारा डोंगरावरती जाऊन तुकोबराय भजन करतात. 13 दिवस तुकोबरायने अट्टहास केला गात्यासाठी. अन्न पाण्याचा त्याग केला तुकोबरायने, कारण की देव असल्यामुळे अन्न सुद्धा खाण्याची गरज ज्यांना पडली नाही. एवढा देवावरती भार घालू भार तयावरी, त्याच्यावरती भार घातला महाराज देवावरती. आणि देवाला मागणं केलं, देवा तुला जर द्यायचंच असेल आम्ही मागू ऐसे नाही तुझं पासे. देवा तुझ्या जवळ नाही आणि तुला द्यायचंच असेल तर अभंगाच्या शेवट माझ्या जीवनामध्ये तुझा कधी विसर पडू नये हेच माझं मागणं आहे. याही पलीकडे तुकोबरायने जे देवाला मागितलं, दुःख मागितलं, दारिद्र्य मागितलं. आपण सुद्धा देवाला दुःख मागू शकत नाही, दारिद्र्य सुद्धा मागू शकत नाही. पण तुकोबराय सांगतात देवा पांडवासारखा वनवास दिला तरी चालल, प्रल्हादासारखा जाच दिला तरी चालल, सुदामासारखं दारिद्र्य केलं तरी चालल. हे सगळं मला तू दे, पण तुझा विसर पडू देऊ नको. दुःखाचा डोंगर जरी माझ्यावरती कोसळला तरी चालल, पण जीवनातून तुझा कधी विसर पडू देऊ नको. हे तुकोबरायांचं मागणं, तुमचं आमचं सुद्धा मागणं देवाकडे असंच असावं. कितीही दुःख आलं तरी चालल देवा, तुझं नामस्मरण जन्मजन्मी आम्हाला घडू दे, हेच आम्ही सुद्धा तुला मागतो. संतांनी जे मागितलं ते आपण मागू शकत नाही, संतांनी जी दशा भोगली ते आपण भोगू शकत नाही. म्हणून संतात आणि माणसात फरक आहे महाराज. म्हणून संतात माणसात फरक असल्यामुळे संतांनी नामस्मरण केलं, त्या नामस्मरणाचा फायदा माणसाला झाला महाराज. हा संसार दुःखाचा असतानाही मानव त्याच्यातून निघत नाही. 100 पोराचा बाप धृतराष्ट्र अरण्यामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला महाराज. हा संसार आहे. ज्या तुकोबरांकडे बसण्यासाठी साधं पोतं सुद्धा नव्हतं, सगळा त्याग केला, पण जगाचा बाप तुकोबराला नेण्यासाठी आला. हा परमार्थ आहे महाराज. आणि हा फरक सगळा कळण्यासाठी तुम्हा आम्हाला परत परत कीर्तन ऐकावं लागतात. फक्त फरक जरी कळाला तरी संत कळतात, फरक जरी कळाला तरी भगवंत आठवतो महाराज. फक्त संसाराचा आणि परमार्थातला फरक कळायला पाहिजे.
संसार दुःखाचा आहे आणि परमार्थ सुखाचा आहे. ज्याला सुख पाहिजे त्यांनी परमार्थ करा आणि ज्याला दुःख पाहिजे त्यांनी संसार करा. दोन्हीतून तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही आपण आपलं ठरवलं पाहिजे. असं तुकोबराय तुम्हा आम्हाला नामस्मरणाने भगवंताच्या प्राप्तीनं जाग करतात. आपण सुद्धा जाग झालं पाहिजे. तत्पूर्वी भगवंताची शरणागती केली पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. किती दुःख आलं तरी संतांसारखी दशा झाली तशी आपली सुद्धा दशा झाली तरी चालेल, पण भगवंताचा विसर पडू नये. हे संतांनी मागितलं, आपण सुद्धा मागावं. देवाकडे आपलं सुद्धा असं मागणं असावं. म्हणून हे मागणं करण्यासाठी आपण संतांसारखं व्हावं, संतांसारखं भगवंताची भक्ती करावं. तुकोबराय आपल्याला जाग करतात, ज्ञानोबराय जाग करतात, आदी करून संत जागे करतात. याच्यातून हा फरक कळण्यासाठी आपण हे नामस्मरण ऐकत असतो. अशा प्रकारे महाराज चालत असलेला सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आपली वेळ झालेली आहे. 2-4 मिनिटं वरती झालेत, क्षमा मागेल मी तुमची. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. तत्पूर्वी कीर्तनाच्या अगोदर आपली रूपरेषा मांडायची राहिली होती, म्हणून मी सांगत आहे. येवले परिवाराकडून इथे येण्याचा योग येत आहे. त्यांच्या हातून सुंदर असं हे कार्य घडत आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचेव दत्ता शिव नाम तयान बांधी क्रोध काम. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने क्रोध काम सुद्धा बांधत नाही. म्हणून शिवशंकराची भक्ती करावी लागते. भोळ्या शंकर काहीच मागत नाही, त्याचं नामस्मरण करा. नमशिवाय नमशिवायचा जप करा. भगवान शंकर हा लगेच प्रसन्न होतो असा असणारा भगवान शंकर, जगाचा अधिपती, जगाची निर्मिती करणारा शंकर भगवंत आहे. अशा शंकराचं नामस्मरण भक्ती ज्यांच्या हातून घडत आहे असे येवले परिवार, त्यांचे सुंदर असे 2 पुत्र, त्यांच्या हातून हे पूर्व कार्य चालू आहे. तशाच असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रभर ज्यांच्या कीर्तनाचा नामस्मरणाचा गजर चालू आहे अशा आमच्या वर्षाताई महाराज काळे, त्यांच्या योगाने इथपर्यंत येण्याचा योग येतो. ताईंच्या त्या मावशी आहेत म्हणून सगळ्याच कीर्तनकाराच्या सुद्धा मावशी झालेल्या आहेत. म्हणून मी मावशीला इथपर्यंत येण्याचा योग मावशीमुळे आला. मी त्यांनाही धन्यवाद देते. येवले परिवारांना पुनश्च एकदा धन्यवाद देते. महाराष्ट्रभर ज्यांच्या मृदंगाचा आवाज गाजलेला आहे असे असणारे आमचे चव्हाण महाराज, सुंदर असं महाराजांचं मृदंगाचा, चौधरी महाराज, सुंदर असा मृदंगाचा आवाज महाराजांच्या गाजलेला आहे. सुंदर असा मृदंग वाजवतात. एवढ्या कमी वयात एवढी मोठी साधना साध्य करणं, भगवंताची प्राप्ती भगवंताच्या कृपेने हे घडत असतं. म्हणून महाराजांना मी धन्यवाद देते. विशेष रूपाने आपल्या इथे यूट्यूब चॅनल आहे, मी चॅनलवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद देते. ज्या जगामध्ये प्रचार प्रसार चालू आहे हा चॅनलमुळे आहे. आणि एवढ्या छोट्या कार्यक्रमामध्ये एवढं सगळं प्राप्त करणं ही ईश्वराची देणगी आहे. म्हणून मी दादांनाही धन्यवाद देते. विशेष रूपाने माहेर म्हटलं, आता माहेर जवळच आहे, पण ह्या मंडळीची खूप दिवसानंतर भेट होती, इथं आल्यानंतरच भेट होती. असे असणारे आमचे अशोक महाराज असतील, आमचे दुसरे अशोक महाराज असतील, गाडेकर महाराज असतील, तसेच असणारे आमचे पांगुळगावचे बालू महाराज असतील, तसेच असणारे आमचे हरिभक्त पारायण बाप्पू ते सुद्धा आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आता कसं झालं माहिती का, संसाराच्या व्यापाने सगळ्यांच्याच गाठी भेटी इथं आल्यावरच होत असतात. म्हणून माझ्या माहेरचं कुत्रं जरी आलं तरी माणसाला प्यारं असतं. आणि हे परिसरातले सगळे माणसं अत्यंत नित्यंत माझ्यावरती प्रेम करणारे, लहान असताना सगळ्यांनी मला सांभाळून नेलेलं आणि आता पण सांभाळून नेतात. म्हणून मी त्यांना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या म्हणून तुम्हा सर्वांना नतमस्तक होणं आल्याबद्दल, सेवा दिल्याबद्दल मी धन्यवाद करते. विशेष रूपाने सर्व गावकरी मंडळी असतील, परिसरातली मंडळी असतील, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हुकून चुकून कुणी राहत असतं म्हणून क्षमा मागते. विशेष रूपाने आपल्या गेवराईवरून तपाशी ज्वेलर्सचे मालक असणारे बाळकृष्ण काका तेही इथं उपस्थित आहेत, मी त्यांनाही धन्यवाद देते. विशेष रूपाने त्यांचे सुपुत्र आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. पुणे एकदा येवल्या परिवारांना धन्यवाद देते. विशेष रूपाने माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव ज्ञानेश्वर महाराजगिरी सुंदर असा मृदंग वाजवतात, त्यांनाही धन्यवाद देते. पण संसार कोणाला सुटत नाही. जसे तुम्ही इथं बसले, कुणी एक जण घराला राखण असं, आता पुरुष मंडळी कमी आहेत, महिला मंडळ जास्त आहेत आणि चोराचं जरा जास्तच गेवराई परिसरात चालू आहे वाटतं. त्याच्यामुळं घरी एक जण लागतं. तसं आमचे मिस्टर मुलाला सांभाळतात, म्हणून संसार कोणाला सुटत नाही. आम्ही फक्त सांगतो आणि तुम्ही ऐकतात, एवढाच बदल आहे, बाकी काही नाही. म्हणून आमच्या महाराजांनाही धन्यवाद. विशेष रूपाने आमचे काका आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. पुनश्च एकदा महिला मंडळ, पुरुष मंडळ, या परिसराचं वैभव असणारे सर्वच तुम्ही मंडळी आणि आमच्या या मावशींना, येवले परिवारांना तुमच्या सर्वांचं सहभाग, तुमच्या सर्वांचं उपस्थितीने आणि तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने, तुमच्या सर्वांच्याच देणेनं हे सगळं कार्य घडतं. अशाच कार्य घडण्यासाठी, पुढं जाण्यासाठी तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाची, तुमच्या उपस्थिती, सर्वांच्या उपस्थितीची गरज आहे. अशीच उपस्थिती आणि असंच प्रेम राहू द्या आणि या प्रेमाने असाच हा कार्यक्रम पुढे मोठा होत राहावं हीच विसुराचरणी प्रार्थना करते. ज्ञानेश्वर